जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 6 भाग 43। जैन आयुर्वेदाचे वैशिष्ट्य। अहिंसा परमो धर्मः या तात्विक भूमिकेमुळेच जैनेतर आयुर्वेद ग्रंथापेक्षा जैनाचार्यांच्या आयुर्वेद विषयक ग्रंथामध्ये विशेषता आढळून येते। जैनाचार्यांनी मद्य, मांस व मधूचे अनुपान अगर औषध म्हणूनही सेवन करण्यास कोठेच सांगितलेले नाही। केवळ वनस्पती, खनिज, क्षार व रत्नादिक पदार्थ त्यापासून बनवलेले मिश्रणे यांचाच उपयोग औषध म्हणून करावयास सांगितला आहे। खनिज द्रव्ये जशीच्या तशी औषध म्हणून घेता येणार नाहीत, कारण त्या स्वरूपात त्यांचे शोषण होणे अशक्यच आहे। यासाठी खनिज द्रव्य किंवा निरिंद्रिय द्रव्यावर सेंद्रिय वनस्पतीच्या अनेक पुटभावनाद्वारा संस्कार केले जातात। आयुर्वेदाचे रसशास्त्र अशा प्रकारच्या संस्कार प्रक्रियांनी ओतप्रोत भरले आहे। जैनाचार्यांनी रसशास्त्र विषयक महान कामगिरी केली आहे। आज आयुर्वेदिक वैद्य ज्या विविध सिद्धौषधी उपयोगात आणतात त्या सिद्धौषधी म्हणजे जैनाचार्यांच्या नितांत प्रतिभेचे व अविश्रांत परिश्रमाचे फळच होय। अनेक प्रतिभावंत व वितरागी आचार्यांनी जन्मभर विचार, परिश्रम व प्रयोगाद्वारे अनुभव घेऊन अनेक औषधी रत्नांचे भांडार संग्रहित व समृद्ध करून ठेवले आहे। रसशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, निघंटू, औषधी गुणधर्मशास्त्र इत्यादी अनेक शास्त्रांची निर्मिती करून जैनाचार्यांनी आयुर्वेद शास्त्रात महान कार्य केले आहे व मानवावर अनंत उपकार करून ठेवले आहेत। आयुर्वेद शास्त्रावर ग्रंथलेखन करणारे जैन ग्रंथकार। भगवान आदिनाथांनी भरत चक्रवर्तीने केलेल्या विनंतीनुसार पुरुषाची लक्षणे, शरीरातील बदल, दोषोपत्ती, चिकित्सा इत्यादी विषयांचे विवेचन करून आयुर्वेद शास्त्राचा पाया घातला। त्याच्याच आधारावर पुढील काळात निरनिराळ्या जैन आचार्यांनी आयुर्वेद ग्रंथांची रचना केली। व्याम, दर्शन इत्यादींवर त्यांनी प्रकाश टाकला आहे। त्याचप्रमाणे ज्योतिष व आयुर्वेद यांनाही अस्पर्श मानलेले नाही। आयुर्वेदावरील त्यांचे शेकडो ग्रंथ आज उपलब्ध नसले तरी अन्य ग्रंथातील त्यांच्या उल्लेखावरून त्यांचे अस्तित्व समजते। 8व्या शतकाच्या सुमारास प्रसिद्ध आयुर्वेद ग्रंथाचे उग्रादित्याचार्य यांनी आपला आयुर्वेदावरील ग्रंथ लिहिला। त्यात त्यांनी आयुर्वेद शास्त्रावर ग्रंथरचना करणाऱ्या पुढील पूर्वाचार्यांचा उल्लेख केला आहे। श्रुतकीर्ती, कुमारसेन, वीरसेन, मेघनाद, सिंहनाद, समंतभद्र, जटाचार्य इत्यादी। या निरनिराळ्या आचार्यांनी कोणकोणते ग्रंथ लिहिले याचे स्पष्टीकरण पुढील श्लोकात केले आहे। शालाक्यै पूज्यपादं प्रकटितमधिकं शास्त्रतंत्रं च पात्र स्वामी प्रोक्तं विशोग्र ग्रहशमनविधिः सिद्धै सैनै प्रसिद्धै काये या सा चिकित्सा दशरथगुरु तीर्थेधनादै शिशूनां वैद्यं वृष्यं च दिव्यामृतमणि कथितं सिंहनादेन मुनींद्रै। यावरून पूज्यपाद आचार्यांनी शालाक्यतंत्र नावाच्या ग्रंथाची रचना केली। पात्रस्वामींनी शल्यतंत्र नावाच्या ग्रंथाची रचना केली। प्रसिद्ध आचार्य सिद्धसेनांनी विष व उग्र ग्रहांच्या शमनविधीचे निरूपण आपल्या ग्रंथात केले। दशरथ गुरु व मेघनाथ सुरींनी बालरोग व तत्संबंधीची चिकित्सा आपल्या ग्रंथात केली। सिंहनाद आचार्यांनी शरीर बलवर्धक प्रयोगांचे प्रतिपादन केले। पूज्यपाद व पात्रस्वामींनी तर शल्यतंत्राचीही माहिती आपल्या ग्रंथात दिली आहे। तथापि या ग्रंथकर्त्यांपैकी पात्रस्वामी, सिद्धसेन, मेघनाद, दशरथसुरी व सिंहनाद इत्यादी ग्रंथकर्त्यांचे ग्रंथ उपलब्ध नाहीत। आचार्य समंतभद्र
आयुर्वेद विषयक महत्त्वपूर्ण ग्रंथांची रचना आचार्य समंतभद्रांनी केली. उग्रदित्याचार्यांच्या कल्याणकारक ग्रंथामध्ये त्या संबंधाने उल्लेख आहे. आचार्य समंतभद्रांनी अष्टांग आयुर्वेद नामक विस्तृत व गंभीर विवेचनात्मक ग्रंथाची रचना केली. त्याचेच अनुकरण संक्षेपात कल्याणकारक ग्रंथात करून संपूर्ण विषयाचे प्रतिपादन केले आहे. यावरून उग्रादित्याचार्यांच्या वेळी आचार्य समंतभद्रांचा ग्रंथ उपलब्ध होता असे निश्चितपणे दिसते. 3ऱ्या शतकात आचार्य समंतभद्र होऊन गेले. सिद्धांत, न्याय इत्यादी विषयांवरील ग्रंथरचनेप्रमाणेच आयुर्वेद शास्त्रावरही त्यांनी अनमोल ग्रंथरचना केली. आज त्यांचा ग्रंथ संपूर्णतः उपलब्ध नसला तरी इतर ग्रंथामधून आलेले त्यातील श्लोक उपलब्ध आहेत. त्यांचा एकत्र संग्रह केल्यास 3-4 हजार श्लोक सहज होऊ शकतात. अहिंसा प्रधान धर्माचे ते उपासक असल्यामुळे त्यांनी अहिंसात्मक धर्माचे प्रतिपादन केले आहे. याशिवाय आपल्या ग्रंथात त्यांनी जैन पारिभाषिक शब्दांचा प्रयोग केला आहे, संकेत वापरले आहेत. त्यामुळेच या ग्रंथाचा वापर करताना जैन सिद्धांतांच्या प्रक्रियेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ समंतभद्रांच्या ग्रंथाच्या रत्नत्रयौषधचा उल्लेख आलेला आहे. सामान्य वैद्य वज्रादी 3 रत्नाद्वारे बनविलेले औषध किंवा भस्म असा अर्थ लावणे शक्य आहे, पण ते चूक होय. जैन सिद्धांतात सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान व सम्यक चारित्र्य याला रत्नत्रय असे म्हणतात. ही 3 रत्ने ज्याप्रमाणे मिथ्यादर्शन, ज्ञान व चारित्र्यरूपी त्रिदोषांचा नाश करतात, त्याचप्रमाणे रस, गंधक व पाषाण या 3 धातूंना एकत्र करून तयार होणारे रसायन वात, पित्त व कफ इत्यादी त्रिदोषांना दूर करते. म्हणून या औषधाचे नाव रत्नत्रयौषध असे आहे. त्याचप्रमाणे औषधांची निर्मिती करताना घ्यावयाचे प्रमाणही त्यांनी जैन मताच्या संकेतानुसार निर्देशित केले आहे. उदाहरणार्थ रससिंदूर कसा तयार करावा हे सांगताना म्हटले आहे की सुतम केशरी गंधकम मृगनवासार द्यमम मर्दितम. या संकेताचा अर्थ जैन सिद्धांताचे ज्ञान असणाराच समजू शकतो. जैन तीर्थंकरांची भिन्न भिन्न चिन्हे आहेत. त्या चिन्हांच्या संकेतावरून चिन्हांकित तीर्थंकरांची संख्या येथे घ्यावी लागणार आहे. सुतम केसरी म्हणजे रसकेशरीच्या प्रमाणात घ्या. अर्थात केसरी म्हणजे सिंह व सिंह 24वे तीर्थंकर भगवान महावीरांचे चिन्ह आहे, म्हणजे केसरीसाठी 24 संख्या घ्यावी लागेल. गंधक मृग म्हणजे हरिण व हरिण 16वे तीर्थंकर शांतीनाथांचे चिन्ह आहे, म्हणजेच गंधक 16 भाग व रस 24 भाग घ्यावयास हवे. या प्रयोगामुळे अनेक जैन प्रायोगिक शब्दांची माहिती आपणास मिळते. वैद्यक ग्रंथातील पारिभाषिक शब्दांचा अर्थ समजण्यासाठी जैन विद्वानांनी पारिभाषिक शब्दकोशाची रचनाही केलेली आहे. उपलब्ध कोशामध्ये प्राचार्य अमृतनंदींचा कोश महत्त्वपूर्ण व मोलाचा आहे, तथापि तो अपूर्ण आहे. वनस्पतीसाठीही काही वेळा जैन पारिभाषिक शब्द वापरलेले दिसतात. अशा प्रकारे समंतभद्रांनी आयुर्वेद शास्त्रामध्ये ग्रंथरचना या शास्त्राची मोठ्या प्रमाणात प्रगती घडवून आणलेली दिसते. बंगलोर येथील प्रसिद्ध जैन ज्योतिर्वेद विद्वान श्री शशिकांत जैन यांच्याकडे आचार्य समंतभद्र लिखित ताडपत्रावर लिहिलेला विषवैद्यकावरील अनमोल ग्रंथ आहे. त्यांच्या मतानुसार तो अद्भुत व अनन्यसाधारण अभूतपूर्व आहे. जैन आयुर्वेदशास्त्रात महान कार्य करणाऱ्या या आचार्यांची सर्व ग्रंथरचना उपलब्ध होणे आवश्यक आहे. जैन आयुर्वेदाची निर्मिती भगवंतांच्या दिव्यध्वनीतून झालेली आहे. ते ज्ञान गणधरांनी आपल्या शिष्यांना सांगितले. त्या शिष्यांनी पुढील पिढीतील शिष्यांना ते ज्ञान दिले. याप्रमाणे वैद्यकशास्त्राचे
सर्वांगीण ज्ञान परंपरागत रीतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेल्याची माहिती मिळते. समंतभद्राचार्यांच्या पूर्वीही काही आयुर्वेद ग्रंथांचे ग्रंथकर्ते सुमारे इसवी पूर्व 3ऱ्या किंवा 2ऱ्या शतकात होऊन गेले. ते कारवार जिल्ह्यातील होन्नावर तालुक्यातील घेरसप्पाजवळ हाड्डळीमध्ये राहत असत. येथील इंद्रगिरी व चंद्रगिरी पर्वतावर ते तपश्चर्या करीत असावेत. अजूनही या पर्वतांचे प्राचीनत्व अवशिष्ट आहे. महर्षी समंतभद्रांनी आपल्या रसायन सिद्धांत कल्प नावाच्या ग्रंथात या मुनींचा उल्लेख पुढीलप्रमाणे केला आहे. श्रीमत भल्लादकादे वसती जिनमुनीही सुतवादे रसवजयी. समंतभद्रांनी आपल्या ग्रंथाला रसेंद्रनागम सूत्रबद्धम असे नाव दिले आहे. यावरून त्यांच्या पूर्वाचार्यांची परंपरागतता लक्षात येते.